बरं मला सांगा, हे कुठल्या कुठल्या अँगलने डक सारखं किंवा बदक सारखं दिसतंय, नाही की नाही? तरी याला नाव बॉम्बे डक फिश असं देण्यात आलं. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर झालं काय, जेव्हा ब्रिटिश काळामध्ये हा मासा किंवा बोंबील एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे पोचवलं जायचं, तेव्हा काय व्हायचं, एकतर हे ड्राईड फिश किंवा सुके फिश असतात ना, त्याला उग्र वास यायचा. तो ब्रिटिशांना आवडायचा नाही. मग त्यांनी काय केलं होतं, रेल्वेमध्ये हे बॉक्समध्ये भरायचं आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचं. आता त्याच्यासाठी त्यांनी एक सेपरेट बुगी दिली होती, ज्याचं नाव होतं द बॉम्बे डाक. डाक म्हणजे टपालपत्र, मेल. तर ते झाले ब्रिटिश, त्यांना काही आपले उच्चार जमेना आणि मग त्यांनी याचं नामकरण केलं द बॉम्बे डक फिश असं. ब्रिटिशांना ठेवा बाजूला, पण मी तुम्हाला सांगते, आपली आगरी कोळी खाद्य संस्कृतीमध्ये ना हा एक सोहळा असतो. मुंबईची किंवा पालघरची किनारपट्टीवर आपले कोळी बांधव एकत्र येतात, वासे लावतात आणि त्यावर हे ओले बोंबील सुकवण्यासाठी ठेवतात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर हा मस्त आहे ना, अगदी झटपट होणारा फिशचा प्रकार आहे तुम्हाला सांगते. आणि माझ्या नवऱ्याला हे प्रचंड आवडतं. या बोंबीलची चटणी अगदी सोप्या पद्धतीने हा बोंबील चटणी किंवा बोंबील मसाला आपण करतोय, पण त्याआधी हे साफ कसं करायचं ते बघूयात. तर अगदी सुरीनेही वापरली तरी चालेल, पण याचा हा तोंडाकडचा भाग आणि शेपूटकडचा भाग काढायचा आणि याला हे जे पंख असतात ना, हे पंख काढून घ्यायचे. काही जण ठेवतात, काही जण काढतात, आम्ही काढून टाकतो. आणि हे बस मध्यभागी असे 2 तुकडे करून घ्यायचे. चला आणखी एक दाखवते. तोंडाकडचा भाग, शेपूट, पंख, मधोमध. आपल्याला खूप वेळ कोकमच्या आगळमध्ये बोंबील ठेवायचं नाही. 10 ते 15 मिनिटं पुरेसं होतं. ते होतंय तोवर आपण स्टेप बाय स्टेप काय साहित्य लागतं ते बघूयात. सगळं एकत्र दाखवलं ना तर तुमचा गोंधळ होईल आणि कुठे काय स्टेप होती सगळं विसरून जाल. आधी एक वाटण आपण तयार करूयात. 3 चमचे ओल्या नारळाचा खव, याच्याऐवजी सुकं खोबरं वापरलं चालेल. कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची. बरं, एक साथ साहित्याची यादी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या शेवटी मिळेलच की. आता हे एकत्र वाटूयात. आणि हे वाटण करत असताना आहे ना, पाण्याचा अजिबात आपण वापर करणार नाही. सुकंच वाटून घ्यायचं बघा. चला आता हे वाटण बघा तयार आहे. पाण्याचा अजिबात वापर केला नाही बघा. वाटण तयार आहे. बोंबीलला जेव्हा आपण फोडणी देऊयात तेव्हा काय काय साहित्य लागेल ते बघूयात. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोच्या मोठ्या फोडी, बारीक चिरलेला लसूण, चवीपुरतं मीठ, चमचाभर धनेपूड, हळद. यासोबतच आपलं मधुराज रेसिपीचा मस्त असा झणझणीत मालवणी मसाला आणि बॅडगी मिरची पावडर. आता हा बोंबील पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचा. एक 2-3 पाण्यातून धुवून काढला तरी चालेल, म्हणजे त्यावर जर काही माती किंवा कचरा असेल तर ते निघायला मदत होते आणि त्यातलं मिठाचा अंशही जरा कमी होतो. हे बघा, खळखळून असं धुवायचं. चला आता बोंबील स्वच्छ धुवून घेतले. इथे कुंड्यामध्ये ना एक वाटीभर कोकमचं आगळ आहे. 3-4 कोकमचे पाकळ्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या. आता यामध्ये हे बोंबील घालू आणि हे यामध्ये मुरण्याकरता ठेवूयात. हे असं केलं ना, त्या कोकमची इतकी छान चव त्या बोंबील मसाल्यामध्ये उतरते काय सांगू. तर 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी लसणाची फोडणी घालूयात. लसूण हलकासा चुरचुरीत करून घ्यायचं. काय कमाल सुवास तरवळतोय, वा वा वा. आता या लसणाच्या फोडणीवर बारीक चिरलेला कांदा घालूयात. चवीपुरतं मीठ, मिसळूयात आणि कांदा एक 5 मिनिटं छान मंद आचेवर हलका खरपूस होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा 5 मिनिटं छान परतून झाला. काय दिसतोय बघा, एकसारखा गुलाबी रंगावर परतून झाला. आता हे जे वाटण आपण तयार केलं, हे वाटण याला लावूयात. मिसळायचं
आणि कांद्यासोबत हे वाटण 2 मिनिटं परतून घेऊयात. आता यामध्ये मसाले घालायचे. सगळ्यात पहिले अर्थातच आपला मालवणी मसाला madhurasrecipeclub.com वरून तुम्ही हा खरेदी करू शकता. 2 चमचे मालवणी मसाला आणि आपलीच बॅडगी मिरची पावडर ही 1 चमचाभर. त्यासोबतच धणेपूड, हळद. हे मिसळायचं. आता फक्त मिनिटभर परतून झाले सुके मसाले. यामध्ये हे कोकम आगळातले बोंबील किंवा सुका मासा यामध्ये घालूयात. एखाद दुसरी कोकमची पाकळी गेली तरी काही हरकत नाही. मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे. बहारदार मसाल्यांचं मस्त कोटिंग आलं. काय भन्नाट दिसते. सुवास तर असा कमाल दरवळतो तुम्हाला सांगते. आता यामध्ये पाणी घालायचं. लपतपीत हा आपण मसाला करणार आहोत, बोंबील मसाला. झाकण ठेवायचं. 5 मिनिटं फक्त एक वाफ काढून घेऊयात. आता हा बोंबील मसाला झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवलाय. पटाक्कन शिजतो बघा, कारण आपण हा भिजवून पण घेतलाय. त्यामुळे ओव्हर कुक करू नका, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. वाह, बहारदार काय दिसतंय. वा वा वा. आता यावर थोडंसं मीठ आपण घातलं नाहीये, शेवटी सगळ्यात मीठ घालायचं. त्याचसोबत कोथिंबीर आणि या टोमॅटोच्या फोडी या शेवटी मी घालते. त्याचं कारण सांगते. ते दिसायला खूप सुंदर दिसतात त्या बोंबीलमध्ये आणि खायलाही अशा अर्ध्या कच्च्या शिजलेल्या फोडी खायलाही मजा येते. आता हे मिसळूया. पुन्हा झाकण ठेवून आता फक्त आणखी 3-4 मिनिटं एक वाफ काढून घेऊया. टोटल पहिले 5 मिनिटं झाकण ठेवून बोंबील शिजवलं. टोमॅटो टाकल्यावर फक्त 3 मिनिटं, 8 मिनिटं शिजवून घेतलं. आणि बघा, हा हा हा, बोंबील आपलं परफेक्ट झालेलं आहे बघा. मस्त शिजलंय, बहारदार दिसतंय आणि परफेक्ट लपलपीत असा हा बोंबील मसाला तयार झालाय. हे बघा, सुरी घातली की ती अशी पटकन आत जाते. याचा अर्थ बोंबील आतपर्यंत शिजलंय. बहारदार. कसं खायचं काय सांगायची गरज आहे का. आपण किती दिवस हे रेसिपी करतोय. मस्त गरमागरम टम्म फुगलेली तांदूळाची भाकरी किंवा वाफाळलेला भात, जबरदस्त लागतं हे कॉम्बिनेशन. माझ्या नवऱ्याला प्रचंड आवडतं. सोबतीला थोडंसं कांद्याचं सॅलड बिलड असेल तर आणखी मजा. हा, क्या बात आहे. पण तुम्हाला सांगते, या पद्धतीने ना एकदा हा बोंबील मसाला करून बघा. झटकीपट होतो. हाताखाली जे साहित्य आहे ते वापरून होतो. बरं, आमचा मालवणी मसाला वापरला पाहिजे असं काही नाही. तुमच्याकडे जो कुठला घरगुती मसाला आहे तो वापरा की, काही हरकत नाही. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.